एकदम बेस्ट आणि स्वादिष्ट. सगळ्यांना कशी आहात? मस्त. आणि म्हणजे आम्ही पण खूप छान आहे. आणि आमचा खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे. आणि एप्रिलचा पण ब्लॉग आपण केला पण तो टाकलेला ना. तर मी इथं काहीतरी बनवते आज खायला नाश्त्यासाठी. तर काय बनवते मी तुम्हाला दाखवते. मी आज बनवते साबुदाणा वडे. किती वेळचं म्हणजे कॅमेरा पकडायला कोण नव्हतं त्याच्यामुळं अशी इथं वडे करून ठेवलेत. आणि तेलाची पण चांगलीच आहे बरं का. तेल फोडून टाकलं आता आणि त्याच्यावरच ठेवले. मग साहेबांना नाश्ता करून जा म्हणलं. तर आपला एप्रिलचा पण ब्लॉग केला होता पण पिऊने काय टाकला नाही. पिऊ म्हणला थोडा सहज झालेला आहे मम्मी तर नको टाकायला. खूप दिवसानंतर आता ब्लॉग येणार आहे. पिऊचं पण दुखतंय तिकडे. माझं चालू आहे वडे तळायचं काम. आणि बघा मी डोक्याला पण मेहंदी लावली आहे सकाळीच. इकडं पण लावली असं थोडीशी तोंडाला आणि इकडं पण लागली. इकडं साहेब बसलेले. चलो लो प्लेट बाई. ओके. ड्युटीला जायचं का? आव त्यांच्या कानात हेडफोन आहे. तुम्हाला तिकडं नाश्ता आहे ना? आज का बरं घर राहिले मग नाश्ता खायसाठी? तुम्ही तर म्हणता मी खाऊन पिऊन तिकडे. ते बघा आपले वडे कसे मस्त टम फुगलेत. टक 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 टक. तर पिऊला बी आपल्या ताप येते. पिऊ काल नळाचं पाणी खेळाय ना पिऊ. आज आंघोळणे काय नाही. नको म्हणल्यावर ऐकत नाही पिऊ. मोठं बोर हे लावले मोटर लावली का की पाणी खेळायला चला चला. तर आपले झाले तिथं म्हणजे फर्स्ट 4 वडे करून झाले साहेबाला. त्यांच्यासाठी मी लवकर केले आज वडे. नाही तर मी 12 वाजताच झाले असते आमचे. चलो बाई. असे टाकायचे ते तेलामध्ये. चला साहेबाला देऊ आपण. त्याला चटणी गिटणी काही नाही. दही पाहिजे होतं. दह्यावालीच नाही आली. दह्यासोबत चम्मचनी नसतात का? 1/2 करायला काटा चम्मच नाही. हाय गाडी एक. अरे सापडा नाही. काल सापडा आहे माझी तिथं ते याच्या खाली. पप्पाला तू आ नाही. तू थंड झालं काय? देखो बाई खा के. हे बघा पिऊच्या मित्रांनी टक्कल केलंय. कसं वाटतंय टक्कल काय केलं? वय प्रज्वल गरमत होतं. गरमी होत होती तुला. तुला देते मी थांबा तेवढंच तर. नको ना काय ना असं नाही करीत ना. नाही ना काऊन पाहिजे. मग मला सांगायचं कसं झालं. मग मला हे हॉटेल टाकायची ना. हा हा मग मस्त पैसा येईल. मस्त साबुदाणा वडे बनवलं. दिसायला तर मस्त एकदम. इकडून दाखवा पाहून द्या. गरम आहे. गुड जॉब. मस्त मस्त आहे ना. चला भाऊ साहेबाला आवडे. मला बाकीचं काम करायचं आहे. मला आज खूप काम राहिलेलं आहे. आंघोळ बाकी माझी. पिल्लूला आंघोळ घालायची पण पिल्लूला मी आज आंघोळ घालणार नाही.
काय झालं, पिल्लूला पण ताप येते थोडीशी, गरमच लागतोय ते. तर आज मला मी आंघोळीची बाकी आहे आणि पिऊला पण आज आंघोळ नाही. तर असे इकडं तळणं चालू आहे. भरलं भारी झालं एकदम. बाळाला दे ना एक घासतावर, दे ना तुझ्या फ्रेंडला ते दे तेवढं. ते सांग टेस्ट. खाऊन सांग कशी लागली. टेस्ट कशी आहे? मस्त आहे ना? पप्पाला खाऊ दे ना ती, मी तुला दुसरी आणते. एक जर बाहेर घातला केवढ्याला आहे? आमच्या इथं एक 150 रुपये तिने मग महिने आता घरून मग हॉटेल घरून चालवा ना तुम्ही. मी 100च 3 दिन होय. त्याला सांगायचेच नाही आपण आणले म्हणून, पिशे भरून न्यायचे, शेप जवळ ठेवायचे, ऑर्डर आली का आपल्याला द्यायची. कसा माझा बिझनेस होईल मग, माझे हॉटेल मी त्याच्यापेक्षा भारी हॉटेल काढू शकते ना. तुम्हाला मी गाडी टाकते, एक स्टॉल टाकते. आव कसं आहे बरं मित्रांनो, सांगा बरं, माझी गाडी चालेल का नाही चालेल, पण हे 2 गाड्या संग न्यावं लागेल. ही एक गाडी सोबत न्यावं लागेल आणि ही एक गाडी सोबत न्यावं लागेल. ही गाडी पाहते. अरे दम खाऊ ना ही नाही ना, मग मी येत टाकले दादू ते कच्चे देण्यात काय फायदा आहे का? त्याला व्यवस्थित थोडे तळून झाले पाहिजे. आपले वडे एकदम इतके मस्त झालेत ना, असे खरपूस झालेत. चिक 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 चिक. याच्यासोबत दही पाहिजे नव्हतं, पण दही नाही भेटलं. काल दही होतं तर मी खाऊन घेतलं. कसे छान झाले. मला नाही माहिती बाबा कोण. आणि आपण पण करू नाश्ता. हे घेते खाऊन, तर मी बी खाऊन घेते पटकन. रखरे पाणी पिलं पोट भरलं का? 4 पुढे गेले पहिले. चहा घेत पोळी नाही खाणार. नाही खावाच 2 प्लेट. 2 प्लेट खाणं काय ज्योतीला सांगाच करायचं नाही खाया. थँक्यू बेटा. प्रज्वल मला कसं करते केलीच नसते ना. यांचा चालू आहे नाश्ता करणं. चला करू दे यांना बी नाश्ता आणि आपण बी करू. भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आमच्या ब्लॉगला शेअर करा, कमेंट करा. आवडा नाही तरी पण आवडून घ्या, कारण की आम्ही नवीन ब्लॉग बनवतोय. म्हणजे नवीन नाही, आम्हाला बरेच दिवस झाले, पण थोडीशी मिस्टेक होती आमच्या ब्लॉगमध्ये. सगळे लोक म्हणते की तुम्हाला ब्लॉग व्यवस्थित म्हणजे करता तुम्ही व्यवस्थित, पण यूट्यूबला आहे ना मला ते कोण म्हणे? आनंद नावाचा आनंद लोखंडे प्रदीप, तुम्ही ब्लॉग व्यवस्थित करता पण थोडं युट्यूबवर अजून थोडंसं शिका. तर पिऊला सांगा मित्रांनो कमेंट करून की व्यवस्थित एडिट करायचं शिक आणि एडिट करून टाकायचं शिक. आहे ना पिऊ? करशील ना बेटा? की जे काय होतं माहिती का, लय खूप दिवसानंतर जर असं कॅमेरा ऑन केला आणि चालू केला ना, त्याच्या पुढं बोलायला थोडं हे होतं, घाबरल्या आणि बोलू वाटत नाही. काय बोलावं म्हणजे सुचत नाही टायमावर. तर समजून घ्या आणि पटापटा आम्हाला सबस्क्राईब करा, चॅनलला आमच्या सपोर्ट करा आणि आमचा पिऊच्या चॅनलला पटकन वरती घेऊन जा. चलो बाय बाय रे बाय. सबस्क्राईब करा.